नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पाणीपुरीची संपूर्ण रेसिपी बनवणार आहे. तर एकदम छान आणि झटपट बनणारे असे आहे आणि त्यासोबतच रगडा पण बनवणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं रगडा बनवण्यासाठी बटाटे सोलून घ्यायचे, वरचं साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता बटाटे न उकडता असेच कच्चे शिजवण्यासाठी टाकायचे. आता या बटाट्याला धुवून घ्यायचे आणि याच्या फोडी बनवून कुकरमध्ये टाकायच्यात. सुरुवातीला 1 ग्लास पाणी टाकायचे. आता या पद्धतीने इथं फोडी बनवून घेतलेल्या आहेत. वाटाणा डाळ घेतलेली 1 वाटीभर, स्वच्छ धुवून घेतलेले. आता मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायचेत आणि एकदम बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवर एकदम छान शिजवून घ्यायचे. आता इथं मी पाणीपुरीचं हिरवं तिखट पाणी बनवणार आहे. यासाठी इथं कोथिंबीर आणि जास्त पुदिना घ्यायचा आहे आणि भाजलेल्या मिरच्या याच्यामध्ये टाकायच्या. चवीनुसार मीठ टाकायचे. आता थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवायची. तर बघू शकता याच्यामध्ये आता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी याचं बनवून घ्यायचं आहे, तिखट पुदिन्याचं पाणी. आता ह्याच्यामध्ये धने जिरे पावडर, काळं मीठ टाकायचे. पाणीपुरी मसाला टाकायचा आहे 1 चमचाभर. आता हे बाजूला ठेवायचे. आता एकदम छान असं हे पाणी तयार झालेलं आहे. आता मी इथं चिंच गुळाचं गोड पाणी बनवणार आहे, आंबट गोड. आता ही चिंच 1 तास अगोदर भिजत घातली होती. आता छान असं पाण्यामध्ये चुरून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे, तर बारीक करून घेतला होता गूळ. आता चवीनुसार मीठ टाकायचे. लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकायचे. आता साधं मीठ थोडंसं टाकायचे, काळं मीठ टाकायचे. आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचे. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. थोडंसं पातळ वाटत आहे म्हणून थोडंसं 1 चमच्यावर मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे पाण्यामध्ये विरघळून. आता एकदम छान असा घट्टसरपणा आलेला आहे या आंबट गोड पाण्याला. आता इथं रगडा पण आता आपण रगड्यासाठी बटाटे आणि डाळ शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे मिक्स करून घ्यायचे आणि स्मॅशरने एकदम बारीक करून घ्यायचे. आता मी थोडीशी ह्याच्यात कांद्याची पात पण टाकणार आहे. आता इथं रगडा स्मॅशरने एकदम बारीक करून घ्यायचे. आता एकजीव झालेला आहे, त्याच्यातच कांद्याची पात टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इथं रगडा तयार झालेला आहे, तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता इथं पाणीपुरी जे जे मी बाजारात विकत मिळतात ते पाणीपुरी आणलेले आहेत. आता तळून घ्यायच्या. तेल गरम झालेलं आहे. आता इथं गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि पाणीपुरीच्या पुऱ्या एकदम छान कुरकुरीत तळून घ्यायच्या. तर या पद्धतीनं सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. तर इथं पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता सगळं साहित्य पाणीपुरीचं तयार झालेलं आहे. तुम्हाला एक पुरी भरून दाखवणार आहे. सुरुवातीला रगडा भरायचा आहे आणि गोड आणि तिखट पाणी पण भरून घ्यायचं आहे आणि कांद्याची पात तयार झालेली आहे पाणीपुरी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.